बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या एकता नगरमध्ये महसूल विभागाकडून पंचनामे सुरू आहेत। जवळपास 60 ते 70 तलाठी आणि मंडल अधिकारी पंचनामा करतायत। घरातील मालमत्ता, कपडे, घरातील इलेक्ट्रिक वस्तू तसंच इतर काही नुकसान झालंय का याचा आढावा घेतला जातोय। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। सर, कशा पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे पंचनाम्याला? सर, आता इथं जे नुकसान झालेलं आहे काल पावसामुळे, तर आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत। त्या आदेशाप्रमाणे आमच्या एक जवळजवळ 10 ते 12 टीम या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये तलाठी आहेत आणि मंडल अधिकारी त्यांचे टीम प्रमुख आहेत, आमच्यावरती तहसीलदार आहेत आणि आमचे प्रांत साहेब आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज या भागातील जेवढे काही बाधित सोसायटी आहेत त्या सोसायटीचा या ठिकाणी आम्ही जबाब पंचनामा घेऊन आम्ही वरिष्ठ कार्यालयाला ते सादर करणार आहे। काय काय नेमकं तुमच्या पंचनाम्यामध्ये आहे? काय आता काय याच्यामध्ये काल काय नुकसान जे काही झालेलं असेल याच्यामध्ये अन्नधान्य आहे, कपडे लत्ता आहे, इलेक्ट्रिक नुकसान आहे किंवा कागदपत्र किंवा त्यांच्या काही गाड्या वगैरे जे काही ते म्हणजे घरातील व्यक्ती जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही आज जबाब त्यांचा लिहून घेणार आहे। साधारण आतापर्यंत किती झालेले आहेत? किती पंचनामे? आता आम्ही जस्ट आता चालू केलेलं आहे, तर आता साधारण आमची टीम प्रत्येक सोसायटीमध्ये गेलेली आहे, तर एक साधारण आमच्या 2 तासामध्ये सगळे पंचनामे संपतील। तर ही पंचनामा करायला सुरुवात आता झालेली आहे। प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत आणि एकता नगर भागामध्ये या पंचनाम्याला आता सुरुवात झालेली आहे। आता या इथल्या बाधितांना नेमकी मदत कधी मिळणार, कधीपर्यंत ही मदत मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण काल ज्या पद्धतीने अजित पवारांनी आदेश दिलेले होते की तातडीने पंचनाम्याला सुरुवात करा, त्या दृष्टीने आता एकता नगर भाग आणि हा सिंहगड रोडचा जो काही भाग आहे त्याला कर्मचारी आहेत ते आता आलेले आहेत। महसूल विभाग, वन विभागातले जे अधिकारी आहेत ते आता या ठिकाणी आलेले आहेत आणि पंचनामा करायला आता सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन पियुष शेरवडेकरचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।